Build your dream farmhouse in Goa with Aradhya Enterprises. Call for more details. आज जो हांव उबो रावला जे आजचे डिमांड आसा ताका सपोर्ट करपाक आनी अपोज द कट मोशन. सगळ्यात पयलीं हांव हेल्थाचेर उलयतां. हांव आमचे हेल्थ मिनिस्टर आसा तांचे हांव हेल्थ मिनिस्टर आनी फूल टीम ऑफ GMC तांचे हांव अभिनंदन करता. डॉक्टर असल्यामुळे हांव स्पेसिफीक गोष्टी सांगता. फाल्यांच आमच्या कडेन कॅन्सर OPD सुरू जातली आनी ही कॅन्सर OPD अलॉंग विथ टाटा हॉस्पिटल जातली. दुसरें म्हणटात ते 15 ऑगस्टाक IVF सेंटर सुरू जातले, इन विट्रो फर्टिलायझेशन, आनी देशांतलें पयलें हॉस्पिटल गोवा मेडिकल कॉलेज जंय IVF फ्री जातली लोकांक. सो ही सगळ्या लोकांक बरी गोष्ट आसा, कित्याक आयज IVF ट्रिटमेंट इतलो हें ना, म्हणजे इतलो चीप ना. कित्याक हांव स्वता हॉस्पिटल चलयतां, हांव जाणा लोक कितले कॉस्टली करतात. इनफॅक्ट 1-2 कपलांक मेळ्ळां, हांव विचारलें तुमी कित्याक तो ट्रिटमेंट करना, तर आमचे बजेटीन बसना IVF ट्रिटमेंट, म्हणून लोकांक भुरगीं नासतात. सो ही एक बरी गोष्ट आसा. तिसरें म्हणटात ते आमच्या मिनिस्टराक रोबोटीक सर्जरी सुरू करपाक जाय. आनी चवथें म्हणटात ती देशांतलो एक नामांकीत गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट अमित महादेव ताका हाडपाक जाय. हांव ह्या सगळ्या गोष्टी खातीर आमच्या मंत्र्याक कॉंग्रेच्युलेट करता. 2 गोष्टी खातीर, हे जशें सुपर स्पेशालिटी ट्रिटमेंट GMCन सुरू जाले, आमच्या गोंयच्या लोकांक जो सुपर स्पेशालिटी ट्रिटमेंट आसा तो गोंयच्या गोव्यान मेळटलो. आनी दुसरें, आमी मेडिकल कॉलेज ही फक्त ट्रिटमेंट दिवच्या पुरती ना, जाल्यार ती एकाडेमीक आसा. आज आमची 180 भुरगीं थिंगा फ्युचरांतली जी गोंयची दोतोर जातली ती शिकतात. सो ह्या भुरग्यांक थिंगाचो तो एक्सपोजर जातलो. जेन्ना हांव 1919 MBBSाक जॉयन जाल्लो आनी MBBS MS जावन हांव जेन्ना पास आवट जालो, तेन्ना फेलोशिपाक गेलो तेन्ना थोडे वर्ड म्हाका नीव आशिल्ले. कित्याक नीव आशिल्ले, तर ते फेसिलिटीज जेन्ना म्हणजे हांव जेन्ना 1996 2000 पास आवट जालो तेन्ना फेको इमल्सिफिकेशन म्हणजे कॅट्रॅक्ट सर्जरी, लेजर सर्जरी हे आमी GMCन तेन्ना आमी SICS करताले, फेको करिनाशिल्ले. आनी जेन्ना हांव फेलोशिपाक गेलो तेन्ना हे टर्म नीव. तेन्ना आमी रेटिनाक डायबिटीक रेटिनोपॅथी जाल्यार लेजर करताले. आमच्या डिपार्टमेंटान GMCन लेजर नासले. सो फेलोशिपाक फर्स्ट टायम कळ्ळें की अशें लेजर करता. म्हणजे खुबश्यो गोष्टी नीव आसल्या, आमकां तेन्ना हांगा शिकोवंक मेळोंक ना. सो आमची भुरगीं लक्की आसात, आमचे लोकय लक्की आसात. बट एट द सेम टायम हांव रिक्वेस्ट करता आमच्या मिनिस्टराक की जो ट्रिटमेंट आमी CHCन दिता, कम्युनिटी हेल्थ सेंटरान दिता, स्पेशली आमच्या बिचोलेचे हांव उलयतां, थंय अपग्रेड करचो गरज आसा. आज आमच्या बिचोले कम्युनिटी हेल्थ सेंटरान बरें ऑपरेशन थिएटर आसा, ते अजून बंद पडलेलें आसा. इन्फ्रास्ट्रक्चर आसा. आज दिसाक कांयच ना म्हटल्यार 250 ते 300 OPD आसा. फक्त 4 मेडिकल ऑफिसर आसा. आज म्हज्या कलिगान प्रेमेन शेटान सांगला थंयसर सोनोग्राफी मशीन आसा, रेडिओलॉजिस्ट ना. फक्त म्हाका दिसता स्किन स्पेशलिस्ट येता, गायनकोलॉजिस्ट येता. एक MD फिजिशियन विजिटींग तरी जाय. हांव जाणा दॅट इज लॉट ऑफ प्रेशर, अनअवेलेबिलिटी ऑफ डॉक्टर्स आसा, पण प्रत्येक ब्रांचाचो एक कन्सल्टंट तरी येवपाचो, सो दॅट कित्याक आज जर खंय सोनोग्राफी प्रायवेटान करपाक गेले जाल्यार 1000 रुपयाक जाता. आनी गरीब मनशाक 1000 रुपया परवडना. एक आठवड्याक एकदां काय जायना तांच्यांनी अपॉइंटमेंट घेवपाचें, त्या दिसा त्या रेडिओलॉजिस्टांनी येवून करपाचें. जर इफ सरकार जर फूल टायम रेडिओलॉजिस्ट अपॉइंट करूं शकना जाल्यार कॉन्ट्रॅक्ट बेजीस नाल्यार खंय लोकल रेडिओलॉजिस्ट आसा ताच्या बरोबर टायअप करचो, एक फिक्स ताका रेम्युनेशन बसोवपाचें आनी हे फेसिलिटीज दिवपाचे. दुसरें म्हणटात ते आमच्या बिचोली CHCन हांव एकदां रातचो एका पेशंटाक पळोवंक गेलो जाल्यार ती सिस्टर बाबडी खरीच बिजी आसली, म्हणून हांव तिका कांय म्हणूकय ना, पण शी वॉज मॅनेजींग मेल वॉर्ड आनी फिमेल वॉर्ड. सो हांव एका पेशंटाक पळोवन गेलो. म्हाका हांव पेशंटाक पळयलो काय इमर्जन्सी आशिल्ली, पूण म्हाका हांफोवपाक सुद्दां कशें दिसपाक लागलें, कित्याक शी वॉज लिटरली रनिंग. म्हाका दिसता त्या दिसा जेवल्या काय कोण जाणां आसतली. सो आमचे जे स्टाफ आसा ते वाडोवपाची, मॅन पॉवर प्लस जे टॅक्निशियन्स आसा ते वाडोवपाक जाय. बिल्डिंगे खूब वर्सां जाल्यामुळे क्लिननेस बरें आशिल्लें आमच्या CHCन, पण ती दारां गेल्यात, टॉयलेट्स गेल्यात, ते अपग्रेडेशन करपाची गरज आसली. एम्ब्युलन्स आसा ती एकूच आसात आनी समटायम दे यूज फॉर सम अदर, म्हणजे ही एम्ब्युलन्स एक आसल्यामुळे एका पेशंटाक व्हेलें जाल्यार दुसऱ्या पेशंटाक रावचें पडटा. 108 एम्ब्युलन्स आसा ती एक आसा. आज पॉप्युलेशन वाडलेलें आसा. सो हे अपग्रेडेशन जें आसा हें CHCन करचें पडटलें. हांव हे कित्याक सांगता, नाल्यार CHCन कितें जाता, MBBS डॉक्टर आसा, मेडिकल ऑफिसर, तो बेजीक पळयता, नाजाल्यार तो सरळ काडटा पेशंट आनी आजुलोन धाडटा. आजुलोन मातशेंशें जालें जाल्यार GMCन धाडटा. परत GMCचेर लोड येता. म्हाका खबर आसा 1919 हांव जेन्ना MBBSाक जॉयन जालो तेन्नाच सुरू जाल्लें
आनी हांव हल्ली कितें जालां मदींचो हांव GMCन चड वचनासलो पूण MLA जाल्या मुळे खुबश्या पेशंटांक पळोवंक वता. आमच्या त्या एका वॉर्डान 30 पेशंटाची कॅपॅसिटी आसा. हांव त्या दिसा न्यूरो सर्जरीन गेलो, भायर लॉबीन सुद्दां बॅड घालून घालचें पडलें, इतको आज GMCचे लोड आसा. प्रत्येक वॉर्डान चल फूल पॅक्ड आसा. कित्याक तर आज GMCन फॅसिलिटी चड आसा, डॉक्टरांचे लोड येता पूण जागा नासता केन्ना केन्ना पेशंट व्हरूंक. पण हेच जर आमी डिसेंट्रलायज केले, वी अपग्रेड अवर इन्फ्रास्ट्रक्चर एट CHC किंवा अपग्रेड अवर आझिलो हॉस्पिटल, गिव मोर कन्सल्टंट, जाल्यार डेफिनेटली लोड एट GMC वील कम डावन. GMC सेड टू बी अ टर्शरी हॉस्पिटल आनी ते कितले म्हणून डॉक्टर काम करता आनी मागीर केन्ना तरी कितें करता, पेशंटाचे रिलेटीव फ्रस्ट्रेशनान डॉक्टराचेर हे करता. काय करून फायदो ना. डॉक्टर कितें करतलो ताचें म्हणून लिमीट आसता. सो आय एम डेफिनेटली शुअर आमचे मिनिस्टर हे जे आमचे CHCचे जे पॉयंट आसा ते डेफिनेटली कन्सिडर करतलो, आमकां जास्त मेडिकल ऑफिसांतलो स्टाफ दितलो. हांव क्लिनिकल इस्टाब्लिशमेंट ऍक्ट म्हणून ताचेर उलयता. म्हाका दिसता म्हज्या कोणी कलिगांनी उलोवंक ना आसतलो पूण एज अ डॉक्टर म्हणून म्हाका तो उलोवचो पडटा. आतां क्लिनिकल इस्टाब्लिशमेंट ऍक्ट हो कितें आसा, जी हॉस्पिटलां गोव्यान चलतात तांकां रजिस्टर करपाचें आसा. ह्या ऍक्टान कितलेशेच मायनर फॉल्ट आसा. सो हे म्हाका मिनिस्टराच्या नजरेक हाडून दिवपाक जाय आनी दीस ऍक्ट हॅज टू बी चेंज. प्रेझेंटली जो ऍक्ट केला तेतून आमची गोंयची 95% हॉस्पिटलां रजिस्टर जावपाची ना. आतां हे ऍक्टान खुबशे फ्लोज आसा. हांव स्टेप बाय स्टेप फ्लोजान वतात. एक म्हणजे कसो आसा, हो जे ऍक्टान कितें दिला, जे चेंजीस करपाक जाय, कितेंय चेंजीस करपाक जाय स्टँडर्डान, ते सुद्दां लेजिस्लेटिव्ह असेंब्लीन हाडचे पडटा. हांव म्हणटा हे चेंजीस करपाक ते असेंब्लीन हाडपाची गरज ना. ह्या ऍक्टाच्या अंडर जे कावन्सील केला, स्टेट कावन्सील, ताका हे पावर्स दिवपाचे. ह्या ऍक्टान कितें आसा, रूल एके सायडीक आसा आनी कावन्सील एके सायडीक आसा. ह्या ऍक्टान मेन दाखयला तो इशू कितें आसा, तो मॅन पॉवर. आतां हॉस्पिटलाक मेन मॅन पॉवर म्हणजे कितें, नर्सीस. ह्या ऍक्टान कितें सांगला, फक्त GNM आनी BSc सिस्टर्स आर कन्सिडर एज नर्सीस. वॉट अबाउट ANM? आज आमच्या कडेन कितलेशेच कॉलेजी सुरू केल्ले आसात जंय ANM सिस्टर्स आमी ट्रेन करता. जर आमी ह्या ऍक्टान ह्या सिस्टरींक जर आमी ANM नर्सिंग जर आमी ते वी डोंट कन्सिडर देम, जाल्यार तांकां ट्रेन करून फायदो कितें? प्रायवेट हॉस्पिटलांनी तांकां कितें घेवपाची? बरें, सगळे प्रायवेट हॉस्पिटलांनी म्हटलें की आपूण GNM आनी BSc दवरतले. इट इज नॉट पॉसिबल. आय एम रनिंग हॉस्पिटल फॉर 10 years. प्रॉब्लेम कितें जाता, हे मोमेंट यू एम्प्लॉय दीस नर्सीस, एक 15 दिसांनी एडवर्टिजमेंट येता हेल्थांतल्यान किंवा GMCंतल्यान, ते सगळे नर्सीस थंय वता. वी कॅन स्टॉप देम. आमचो मिनिस्टर हसता. सो मिनिस्टराक हांव इतलेंच सांगता, हे ANM नर्सीस आसात. सेकंडली आमच्या अंडर स्कील डेव्हलपमेंट आमी कितलेशे सिस्टरी ट्रेन करतात. हांव कितें म्हणटा, ते सिस्टरींक आमी ट्रेन करून सर्टिफिकेट दिता. कित्याक ट्रेन करता? इफ यू आर नॉट गोइंग टू एम्प्लॉय देम इन, फॉरगेट इन गव्हर्मेंट, इन प्रायवेट. तांकां आनीक तांकां जाय जाल्यार आनी एक तांकां बरोच ट्रेनिंग दिवपाची आनी एक तांचे हेल्थ प्रोफेशनल म्हणून एक कावन्सील काडपाचें, ताच्या अंडर तांकां रजिस्टर करपाचें. खूब कडेन जो ऍक्ट आसा, तामिळनाडू गव्हर्मेंटान ऍक्ट कसो आसा, थंय 30 बेडांक 1 क्वॉलिफायड नर्स आनी 2 ट्रेन नर्स आसा. आंध्र प्रदेशाकय तांच्यांनी चेंज केला. ऍक्ट हो करतना कितें करपाचो, ऍक्ट जे सरावंडींग अवेलेबिलिटी ऑफ मॅन पॉवर पळोवन हो ऍक्ट करपाचो आसता. प्रेझेंटली ऍक्ट केला हो असो करूंकच ना. दुसरें म्हणटात ते ह्या ऍक्टाच्या अंडर तांच्यांनी हॉस्पिटलाची ग्रेडिंग केल्ली आसात. आतां हॉस्पिटलाची ग्रेडिंग म्हणजे कितें केल्लें आसा, हॉस्पिटल लेवल 1A केला, 1B केला. 1A म्हणजे कितें केला, MBBS डॉक्टर रनिंग अ हॉस्पिटल, तो फक्त OPD करतलो. गोंयान अशें एकूय हॉस्पिटल ना. OPD करून कांय चलना हॉस्पिटल, लायटीचें बिलूय भरपाचें ना. सो प्रत्येक गोंयान हॉस्पिटल, आमचे खुबशे स्पेशलिस्ट कन्सल्टंट आसात. तांचे कशें आसा, मॅटर्निटी हॉस्पिटल, एवरी हॉस्पिटल हॅज गॉट OT. पूण मोमेंट इट इज OT काय तांच्यांनी लेवल 2 केला आनी लेवल 2 ची अशी रिक्वायरमेंट केला त्या हॉस्पिटलांक फिट जायनात. 1B चे तांच्यांनी कितें केला, हॉस्पिटल अगेन OPD लेवल बट अ स्पेशलिस्ट रनिंग. आता स्पेशलिस्ट जर OPD करता जाल्यार ही वील ऑपरेट न्ही. वाय विल स्पेशलिस्ट रन जस्ट OPD? आनी लेवल 2 चेर तांच्यांनी बाकीचे रिक्वायरमेंट घातला. सो हे जे ग्रेडिंग आसा ते तांच्यांनी चेंज करचे पडटले. तिसरें म्हणटात तांच्यांनी ती केल्यात जी हॉस्पिटलान कॉन्ट्रावेन्शन्स. आता कॉन्ट्रावेन्शन 2 भाशेची केल्यात, मायनर कॉन्ट्रावेन्शन आनी मेजर. मायनर म्हणजे कितें, जे मिस्टेकी करता आमचे स्टाफ बट विच इज नॉट अफेक्टिंग पेशंट, आनी मेजर म्हणजे अशे मिस्टेकी करता विच इज अफेक्टिंग पेशंट. ताचेरय क्लॅरिटी काय ना. सो हांव कितें म्हणटा, हे जे सगळें आसा, परत एकदा आमचो मिनिस्टर ही इज अवेअर ऑफ इट. आय हॅव स्पोकन टू हिम अबाउट दीस. ही इज अवेअर ऑफ इट, ही नोज दॅट. बट तांणी ते सिरियसली घेवन परत स्टेट कावन्सिलाक कॉन्फिडन्स घेवन आनी तिंगा सगळे स्टेक होल्डर आसा
IMA is there, APN Association of Private Nursing Home is there, हेल्थ सर्विसीस इज देर, गोवा मेडिकल कॉलेज तांचो स्टेक होल्डर धरून हे तांच्यांनी करचें. आनी थोडी हॉस्पिटलां आमची कशी आसात NABH रिकॉग्नायज आसा, म्हणजे नॅशनल एक्रिडेशन फॉर बोथ. तांकां तुमी डायरेक्ट रजिस्टर करूं येतात. कित्याक अशें जर करना जाल्यार कितें जातलें, नवी नवी हॉस्पिटलां स्पेशली कोणाक जर स्पेशालिटी क्लिनीक हॉस्पिटल सुरू कोण फुडें डॉक्टर येवपाचे ना. आनी डेफिनेटली अशें जर करूंक ना जाल्यार मोनोपली जातली हॉस्पिटलांची. आनी डेफिनेटली मोनोपली जाले काय तुमी बिझनेसाचें कितें जाता तें खबर आसा सगळ्यांक तुमकां. दुसरें म्हटल्यार स्पिकर सर, आज जे हांव उलयतां तें TCPचेर उलयतां. TCPचेर उलयतना म्हाका सगळ्यांत पयलीं म्हाका बिचोलीचो इश्यू रेज करपाक जाय. हांव एकदां आमच्या TCP जो आमचो चीफ टावन प्लॅनर राजेश म्हणजे ताच्या कडेन उलयल्लो आसा. ही हॅज ऑल्सो एग्रीड. मिनिस्टर सराकूय सांगता की आमच्या बिचोलेन इंडस्ट्रियल इस्टेट आसा आनी ही इंडस्ट्रियल इस्टेट 4 नोव्हेंबर 1977 सुरू जाला. प्रॉब्लेम कितें जाला, हे इंडस्ट्रियल इस्टेटीच्या भोवती घरां आसात, पण ही इंडस्ट्रियल इस्टेट दाखयला कितें, ही फूल इंडस्ट्रियल इस्टेट आनी सायटीची घरां ती येल्लो कलरान मार्क केला. प्रॉब्लेम कितें, म्हणजे धीस प्रॉब्लेम हॅज टू बी, म्हणजे TCP डिपार्टमेंट हॅज टू कोऑर्डिनेट वीथ IDC ऑर इंडस्ट्रियल डिपार्टमेंट IDC आनी सॉल्व करचो पडटलो. ती घरां आसात ती तांकां आतां घरां बांदपाक TCP परमिशन दिना. कित्याक दिना तर ती इंडस्ट्रियल झोनान येतात. सो आतां ही लास्ट 45 वर्सां ह्या लोकांची अजून तेंची मातयेची घरां आसात. एक सायटीक तांकां ही घरां बांदपाक परमिशन दिना कित्याक इंडस्ट्रियल झोनान येता म्हणून, इन स्पायट ऑफ गेटिंग NOC फ्रॉम IDC. आनी दुसरे सायटीक इंडस्ट्री घालूंक परमिशन दिना. तर कित्याक इंडस्ट्री घालतले जाल्यार 10 मीटर रस्तो जाय. ह्या लोकांच्या घरा कडेन वचपाक आसा 6 मीटर रस्तो. म्हणजे तांकां घरूय ना आनी इंडस्ट्री ना. म्हणजे पुअर पीपल त्यांच्या कुशीक त्यांच्यानी इंडस्ट्री घालपाक दिला म्हणून हे तांकां हे बाबडे आमच्या बिचोली IDCच्या लोकांक त्रास इतली वर्सां भोगचे पडटात. सो हांव सरकारा कडेन सिन्सियरली रिक्वेस्ट करता. हांव थोडेच पॉयंट मांडटा पण व्हेरी स्पेसिफीक मांडटा कित्याक आय वॉन्ट दीस प्रॉब्लेम टू बी सॉल्व. जस्ट बेस्ट उलोवपाक जाय म्हणून म्हाका हे उलोवपाक नाका, कोणी हांगा बरोवन घेवपाक जाय म्हणून नाका. दुसरें, आमच्या RPन आमी कितलेशेच चेंजीस केल्ले आसता. आय वॉन्ट दीस RP चेंजीस टू बी इम्प्लिमेंटेड. आतां मेन थिंग कशें आसा, आमचे जर पळयशीत करासवाडा जंक्शनाच्यान वयशीत एग्जाम्पल जाल्यार ते कंजेशन जाल्लें आसा. हाका RPन कितें आसा, कोलवाळेच्यान रस्तो काडला बायपास आनी तो सरळ पाळी, तिसगांव, उजगांव, धारबांदोडा असो वता. हो रस्तो येवपाक जाय कित्याक आज पॉप्युलेशन वाडला, लोकांची घरां वाडलेली आसा, कंजेशन जाल्लें आसा. दुसरें म्हजें सजेशन एक आसली, RP जी म्हणटात न्ही रिजनल प्लॅन एवरी 10 वर्सांनी बदलुपाक जाय. ODP जी आसा, प्लॅनिंग PDAची ODP आसा ती 5 वर्सांनी बदलूंक जाय, इम्प्लिमेंट जावपाक जाय. एक स्पिकर सर, हांव दोतोर आसा, सो आज हेल्थाचेर हांव उलोवंक चड 5 मिनटां घेतला. आज म्हाका माफ करपाक जाय दोतोर आसल्यामुळे. You have already spoken for 8 minutes. तेच सांगला, आज 5 मिनटां एक्स्ट्रा दोतोर आसा. आय स्पोक फ्रॉम क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट. आय डोंट थिंक एनीबडी हॅज स्पोकन सर. येस, Appreciated, but reduce the other points. येस, थँक्यू फॉर दॅट. ना स्पिकर सर, म्हाका थोडें उलोवं. तिसरें जें आसा न्ही, म्हजो एक रिक्वेस्ट आशिल्लो मिनिस्टराक. आमचे वाड वडिलांची खूब जाण आमचे जे एन्सेस्ट्रल प्रॉपर्टीचेर घर बांदूंक सोदता. व्हेरी क्लियर पॉयंट. थोडे लोक कितें करता, ऑर्चिड प्लॉट डेव्हलप करता आनी मागीर कन्वर्शन वता. आय एम नॉट फॉर दॅट. एन्सेस्ट्रल प्रॉपर्टीचेर घर बांदूंक सोदता आनी तेंची जागा कन्वर्ट नासता. दीस हॅज टू बी केस टू केस. तांची बिटवीन 300 to 500 स्क्वेअर मिटर मिनिस्टरान किंवा TCPन कन्सिडर करपाची कन्वर्शन. कित्याक तर तांकां घरां बांदपाक जाय. कितें आसता, एन्सेस्ट्रल प्रॉपर्टीत कशें आसता, एका घरान जर 4 भाव रावले जाल्यार तांकां घरां जाय आनी दे कॅनॉट एफोर्ड टू गेट. पूण हांव आय एम व्हेरी क्लियर, केन्ना केन्ना लोक ऑर्चिड प्लॉट घेवन कन्वर्शन, ताका न्ही. सो दॅट बेजीक मेन कशें आमचे पॉलिसी आसपाचें, तर सामान्य मनशाचे जे कंप्लेंट आसा ते सॉल्व जावपाक आमचे हे आसपाचें. कमिंग टू आमचे TCP डिपार्टमेंट बिचोलचे येतना ते डिपार्टमेंट 2nd फ्लोरार आसा. ते बिल्डिंगेक लिफ्ट ना, थंय तांच्या कडेन एकच गाडी आसा. सो केन्ना केन्ना इन्स्पेक्शन वतले जाल्यार तांकां कितें करतात, जो कोणाक इन्स्पेक्शनाक व्हरता ताकाच गाडी हाड म्हणून सांगता आनी मोर स्टाफ दिवपाचे. सो दॅट कित्याक TCP आमच्या डिपार्टमेंटाच्यान आनीक बरें काम करपाक जाय. हांव म्युनिसिपल एडमिनिस्ट्रेशनाचेर येता. म्युनिसिपल एडमिनिस्ट्रेशनाचें कितें आसा, आत्ताच म्हजे कलीग दाजी साळकारान सांगलें, हे जे कामगार इतले काम करतात ते कोणूच काम करना आनी तांच्या खातीर आमची सिटी क्लीन रावता. इनफॅक्ट हांव म्हजो लेबर डे मनयतना हांव तांच्या बरोबर एक दीस मनयता. पोरूं हांव केल्लो तांच्या बरोबर, हांव तांच्या बरोबर जेवल्लो बी. कित्याक जस्ट एज अ रिस्पेक्ट, माय रिस्पेक्ट टू दॅम, बिकॉज दे आर किपींग माय बिचोलीम क्लीन. आतां हांचो कितें आसा न्ही, हे खूब वर्सां कॉन्ट्रॅक्ट लेबर आसा आनी डेली वेजीस. सो हाच्या खातीर तेन्ना 2017 5 मे 2017 एक कमिटी एस्टोडेट केल्ली आनी तेचेर कमिटीचेर 3
मेंबर असले तेन्ना म्हाका दिसता एक मेंबर चेअरमॅन आशिल्ले आणि 3 मेंबराची कमिटी केली आणि हे कमिटीचें काम कितें आशिल्लें म्हाजे कडेन नोटिंगूय आसा ती ते कमिटीचें जर काम आसलें की हो सगळो जो विशय आसा ते कमिटीचें सांगता इश्यू ऑफ रेग्युलरायझेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट एंड डेली वेजीस आणि कमिटीक रिपोर्ट सबमीट करपाक सांगलेलो 15 दिसांनी म्हाका इतलेच मिनिस्टराक रिक्वायर करूं जाय म्हाजे कडेन ती ऑर्डर बी सगळी आसा हे कमिटीचो जो रिपोर्टूय आसा म्हाजे कडेन तो कमिटीचो रिपोर्ट पळोवपाचो आणि ते बाबडे डेली वेजीस कामगारांचो तांचो इश्यू सॉर्ट आउट करपाचो 2017ची गोष्ट ही आसा कित्याक त्या कामगारांक पळय हे सगळें कित्याक करपाक आसा तेंचो मोरल वाडपाक जाय आतां दाजीन जशें सांगलें तें काम करूंक कोण फुडें येना कशें येतले आमी तांचो मोरलच वाडयनात आमी फक्त तांचे कंप्लेनीच करत आसता एक दीस जर ना घाण व्हेली जाल्यार आणि हे सगळे आमी केल्ले आसा ते मिनिस्टरान तांचे सिरियसली घेवन करपाचे दुसरें म्हणटा म्हाजे म्युनिसिपालिटीन इंजिनियर कमी आसा आणि आमचो इंजिनियर आमकां दिवपाचो ज्याच्यामुळे आमकां म्युनिसिपालिटीचें काम करूं शकता स्पीकर सर एकूच उलयतना लास्ट आमच्या हाचेर उलयता वुमेन एंड चायल्ड डेव्हलपमेंटाच्या सगळ्यांनी अंगणवाडीचो इश्यू उलयला आय डोंट वॉन्ट टू टॉक टू अगेन मिनिस्टर वील टेक इट व्हेरी सिरियसली पण आमी सेल्फ हेल्प ग्रुप करता आणि सेल्फ हेल्प ग्रुपाक आमी थोडो ग्रांट दिता म्हाका इतलेंच सांगपाक जाय वुमेन एंड चायल्ड डेव्हलपमेंट हे सेल्फ हेल्प ग्रुपाक ते सगळे मिटिंग्स बी सगळे तांचो तो ग्रांट वाडोवंक जाय आमी सेल्फ हेल्प ग्रुप कित्याक करता सो दॅट ती स्वता तरी कितें करून एम्प्लॉयमेंट तांच्यांनी आपूण क्रिएट करपाक जाय आनी ताच्या मुळे ती एकामेकाक मेळटा दे टॉक टू ईच अदर दे तांचें सोशल लायफ इम्प्रूव जाता ताचेर मातशी भर दिवपाक जाय कित्याक ते कशें आसात आज सेल्फ हेल्प ग्रुपान आसा ते आमचे सगळे लेडीज आसा वी रिस्पेक्ट दॅम आनी ते आमचे होम मिनिस्टर आसता प्रत्येकाच्या घरान जर आमचो होम मिनिस्टर खूश जाल्यार आमी सगळे हांगा खूश सो वी रिस्पेक्ट दॅम तांकां सपोर्ट करूं जाय थँक्यू स्पीकर तुम पळयतात गोवा न्यूज हब